तर चला आज आपण करूया मसाला कारल्याची भाजी. त्यासाठी मी छोटेसे कारले घेतलेले आहेत आणि त्याचे देठ काढून घेतले आहेत आणि त्याला आपण आता मधून एक कट मारून त्याला असे दोन बाजूने हे करू. पूर्ण पण हे करायचे नाहीत कारले, थोडेसे चीर मारायचे त्यांना, अशा तऱ्हेने करायचे. आणि आता आपले कारले कापून झालेले आहेत. त्यांना आपण आता उकळण्यासाठी ठेवू, 2 मिनिटासाठी त्यांना उकळू आणि त्यामध्ये 2-3 चमचे मीठ टाकू. मीठ टाकल्यामुळे कडकपणा कमी होतो म्हणून मीठ टाकायचे. आणि आता आपलं पाणी गरम झालेले ते उकळलेलं आहे. आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर, खोबरं कापलेलं आहे आणि लसूण घेऊ आणि त्याचं वाटण करूया. आणि आता पाण्यात उकळलेले कारले घेऊ आणि त्याच्या बिया काढून घेऊ आपण अशा तऱ्हेने. संपूर्ण बिया काढून घेऊया. आणि आता आपण बिया काढलेल्या आहेत. तर मी इथे 2 टमाटे घेतलेले आहेत, ते असे मीडियम साईजमध्ये कापून घेते. आणि कांदा घेतला आहे, तो पण चिरून घेतलेला आहे. आता इथे मी वाटण, शेंगदाण्याचं कूट आणि घरात त्याची आपण चटणी वापरतो ती आणि मीठ घेतलेलं आहे आणि त्याला पण आता पूर्णपणे एकजीव करून घेऊ. आता ते पूर्णपणे एकजीव झालेलं आहे. अशा तऱ्हेने ते एकजीव करून घेतलं. आणि आता आपण कारले घेऊ, त्यामध्ये ते सारण भरू. अशा तऱ्हेने आपल्याला सारण भरायचं आहे ते त्यामध्ये. तर सारण भरून झालेलं आहे माझं. आता आपण गॅसवरती कढई ठेवूया. कढईमध्ये कढई गरम होऊ देऊ आणि त्यामध्ये 3 चमचा तेल टाकू. तेल गरम होऊ देऊ आणि आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा थोडासा भाजून घेऊ आणि त्यामध्ये आता आपण थोडासा टमाटर टाकूया. आता आपण कांदा चांगला भाजलेला आहे, त्यामध्ये आपण कारले टाकू आणि ते चांगल्या तऱ्हेने हलवूया, मिक्स करूया. आणि ते सारण राहिलेलं ते पण टाकूया, त्याने जरी चांगली चव येते म्हणून तसं टाकलेलं चालतं. आता आपण परत एकजीव करून येऊ. आता त्यामध्ये 1 पेला पाणी टाकूया, म्हणजे थोडंसं रबरबीत होईल, सुकं पण जास्त नाही होत. तर त्याला चांगलं तऱ्हेने हलवू. त्याला 2 मिनिटासाठी उकळण्यासाठी झाकून ठेवूया. आता त्याला उकळी आलेली आहे, तर आपण बघूया. तर आपले मसाले कारले तयार झालेले आहेत. तुम्ही हे मसाले कारले भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. तर आपले मसाले